नमस्कार. आज आपण या भागामध्ये आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासाचे दृष्टिकोन या प्रकरणावरील महत्त्वपूर्ण अशा 25 प्रश्नांचा आढावा घेणार आहोत. हे प्रश्न तुम्हाला येणाऱ्या विविध परीक्षांमध्ये महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. तर चला आपण आपल्या या प्रश्नसंचास सुरुवात करूया. प्रश्न पहिला, नैतिक मूल्यांवर डॅश डॅश सिद्धांत विश्वास ठेवतो. ए. व्यवस्थावादी, बी. निर्णयग्राही, सी. आदर्शवादी, डी. खेळ सिद्धांत. तर याचं उत्तर आहे सी. आदर्शवादी. प्रश्न दुसरा, डॅश डॅश हा सिद्धांत सत्तावादाच्या विरोधी आहे. ए. निर्णय निर्धारण, बी. आदर्शवादी, सी. खेळ, डी. ऐतिहासिक. याचं उत्तर आहे बी. आदर्शवादी. प्रश्न तिसरा, डॅश डॅश शासन व्यवस्थेचे समर्थन आदर्शवादी करतात. ए. लोकशाही, बी. साम्यवादी, सी. हुकुमशाही, डी. राजेशाही. याचं उत्तर आहे ए. लोकशाही. प्रश्न चौथा, आंतरराष्ट्रीय राजकारणातील नैतिकतेचे समर्थन डॅश डॅश विचारवंताने केले. ए. क्विन्सी राईट, बी. बर्ट्रांड, सी. एच. कार, डी. मॉर्गेन्था. याचं उत्तर आहे सी. एच. कार. प्रश्न पाचवा, 1928 मध्ये खेळ सिद्धांताची उपयुक्तता डॅश डॅश यांनी प्रतिपादन केली. ए. वोल्से, बी. लिबनिस, सी. जॉन व्हॉन न्यूमन, डी. स्टारिलाई. तर याचं उत्तर आहे सी. जॉन व्हॉन न्यूमन. प्रश्न सहावा, आदर्शवादी डॅश डॅशला विरोध करतात. ए. शस्त्रास्त्र स्पर्धा, बी. लोकशाही, सी. जागतिक शांतता, डी. उदारमतवाद. तर याचं उत्तर आहे ए. शस्त्रास्त्र स्पर्धा. प्रश्न सातवा, मॉर्गेन्था यांनी डॅश डॅश नावाच्या ग्रंथात वास्तववादी सिद्धांताची मांडणी केली. ए. सोशल कॉन्ट्रॅक्ट, बी. द वॉर अँड पीस, सी. दास कॅपिटल, डी. पॉलिटिक्स अमंग नेशन्स. तर याचं उत्तर आहे डी. पॉलिटिक अमंग नेशन्स. प्रश्न आठवा, वास्तववादी जागतिक शांततेपेक्षा डॅश डॅशला अधिक महत्त्व देतात. ए. राष्ट्रीय हित, बी. मानवता, सी. राजनय, डी. शस्त्रास्त्र निर्मिती. तर याचं उत्तर आहे ए. राष्ट्रीय हित. प्रश्न नववा, सत्ता म्हणजे इतरांचे वर्तन नियंत्रित करण्याची क्षमता होय. हे विधान डॅश डॅशने केले आहे. ए. मॉर्गेन्था, बी. हाफमन, सी. लॉसवेल, डी. बर्जेस. याचं उत्तर आहे ए. मॉर्गेन्था. प्रश्न दहावा, डॅश डॅश यांना वर्तनवादी दृष्टिकोनाचे जनक मानले जाते. ए. डेव्हिड ईस्टन, बी. लॉसवेल, सी. सिग्मेड, डी. डेव्हिड ह्यूम. याचं उत्तर आहे ए. डेव्हिड ईस्टन. प्रश्न अकरावा, सर्वप्रथम वर्तनवादी अभ्यास पद्धतीची सुरुवात डॅश डॅश देशात झाली. ए. जर्मनी, बी. अमेरिका, सी. कॅनडा, डी. इंग्लंड. याचं उत्तर आहे बी. अमेरिका. प्रश्न बारावा, डॅश डॅश हा दृष्टिकोन प्रामुख्याने मानवी वर्तनाचा अभ्यास करतो. ए.
वास्तववादी, बी आदर्शवादी, सी वर्तनवादी, डी निर्णयग्राह्य. तर याचं उत्तर आहे सी वर्तनवादी. प्रश्न 13वा. आंतरराष्ट्रीय संबंधात डॅश डॅश नंतर वर्तनवादी दृष्टिकोनाचा अभ्यास करण्यात येऊ लागला. ए 1950, बी 1920, सी 1940, डी 1945. तर याचं उत्तर आहे बी 1920. प्रश्न 14वा. सर्वप्रथम वर्तनवादी सिद्धांताच्या अभ्यासाची सुरुवात डॅश डॅशने केली. ए डेव्हिड ह्यूम, बी डेव्हिड ॲप्टर, सी हेरॉल्ड लासवेल, डी सिगमेंट न्यूमन. तर याचं उत्तर आहे ए डेव्हिड ह्यूम. प्रश्न 15वा. मार्टन कपलान यांना डॅश डॅश दृष्टिकोन प्रतिपादनाचे श्रेय जाते. ए वर्तनवादी, बी व्यवस्थावादी, सी वास्तववादी, डी ऐतिहासिक. तर याचं उत्तर आहे बी व्यवस्थावादी. प्रश्न 16वा. 1938 मध्ये डॅनियल बनौली यांनी डॅश डॅश दृष्टिकोन मांडला. ए आदर्शवादी, बी निर्णयग्राह्य, सी खेळ, डी वास्तववादी. तर याचं उत्तर आहे बी निर्णयग्राह्य. प्रश्न 17वा. रॉबिन्सन यांच्या मते निर्णय निर्धारण दृष्टिकोन ही डॅश डॅश प्रक्रिया आहे. ए राजकीय, बी आर्थिक, सी सामाजिक, डी धार्मिक. तर याचं उत्तर आहे सी सामाजिक. प्रश्न 18वा. डॅश डॅश मध्ये गणिततज्ञ व तत्ववेता लिबिनिस याने युद्धनीतीच्या दृष्टिकोनातून खेळ सिद्धांताची मांडणी केली. ए 1720, बी 1610, सी 1710, डी 1774. तर याचं उत्तर आहे सी 1710. प्रश्न 19वा. खेळ सिद्धांताद्वारे डॅश डॅश पद्धतीने आंतरराष्ट्रीय राजकारणातील लाभ नुकसान मोजले जाते. ए भौतिकी, बी गणितीय, सी शास्त्रीय, डी भौगोलिक. तर याचं उत्तर आहे बी गणितीय. प्रश्न 20वा. वर्तनवादी डॅश डॅश अध्ययनावर भर देतात. ए मूल्यांवर आधारित, बी राजकीय, सी मूल्यनिरपेक्ष, डी यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे सी मूल्यनिरपेक्ष. प्रश्न 21वा. डॅश डॅशमध्ये पॉलिटिकल सायन्स या शोधनिबंधात वर्तनवादी दृष्टिकोनाला आधार स्पष्ट केला. ए 1867, बी 1967, सी 1667, डी 1960. तर याचं उत्तर आहे बी 1967. प्रश्न 22वा. आंतरराष्ट्रीय व्यवस्था सिद्धांत डॅश डॅशने मांडला. ए रेमंड ॲरॉन, बी स्टॅनले हॉफमन, सी मॉर्गेन्था, डी यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे बी स्टॅनले हॉफमन. प्रश्न 23वा. डॅश डॅशमध्ये सत्ता संतुलन व्यवस्थेचा प्रारंभ झाला. ए 1776, बी 1840, सी 1648, डी 1670. तर याचं उत्तर आहे सी 1648. प्रश्न 24वा. मॅकियाव्हेलीने राजाला परराष्ट्र धोरणासंदर्भात निर्णय कसे घ्यावे याची सूचना डॅश डॅश ग्रंथात केली आहे. ए लेविएथन, बी रिपब्लिक, सी द प्रिन्स, डी दास कॅपिटल.
याचं उत्तर आहे सी, दी प्रिन्स. प्रश्न 25वा. डॅश डॅश निर्णय निर्धारण प्रक्रियेत प्रभावी घटक असतो. ए. नेतृत्व, बी. संघटना, सी. व्यवस्था, डी. मंडळ. तर याचं उत्तर आहे ए. नेतृत्व. तर अशा प्रकारे आपणास आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासाचे दृष्टिकोन या प्रकरणावरील अतिशय महत्त्वपूर्ण असे 25 प्रश्न अभ्यासता येतील. या 25 प्रश्नांचा तुम्ही व्यवस्थितपणे अभ्यास करा. हे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये हमखास उपयोगी ठरणारे आहेत. धन्यवाद.